त्या चित्रपटामध्ये असं दृश्य दाखवलंय, महाराज आणि राजाराम राजे बोलतायत. त्यांना दाढी दाखवलेली आहे. दोघं एकमेक असे हात मागे आहेत. मागे काच दाखवलेली आहे आणि राजाराम महाराज म्हणतात, "महाराज आम्हाला असे वाटते की." हं. आता 10 वर्षाचा मुलगा आहे. त्याला दाढी कशी येईल हो? आता माझ्या घरी माझा मुलगा आहे ना, त्याला नाही 10व्या वर्षी दाढी आली. छत्रपती शिवाजी महाराज हे जर मोठे आहेत, तुम्ही आजूबाजूची जी परिस्थिती आहे, ती कशासाठी अशी विचित्र दाखवता? ते मोठे आहेत ना. हं. त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. चित्रपटातून तुम्ही का ते छोटं करता? हत्ती सुद्धा फिरतात, तर महाराज हत्तीवर बसून कधी युद्धाला गेलेले नाहीत. मग हे युद्धात दाखवणार का, की महाराज आता हत्तीवर बसतायत आणि चला आता लढायला निघूयात. कारतलब खानाच्या विरुद्ध उंबरखिंडीमध्ये जर युद्ध असेल, तर जिथे घोड्यांना वरती जाणं अवघड आहे, तिथं हत्ती कसा दाखवून चालेल आपल्याला? प्राण्यांवर अवलंबून कुठलीही मोहीम करता येत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली माणसं मला नाही वाटत कुठल्यातरी प्राण्यावरती अवलंबून एवढी मोठी मोहीम करायची आणि आजरामर व्हायचं हे शक्य नाहीये. आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती अनेक दिग्दर्शकांनी अ, हे केलंय पण किंवा अनेक अभिनेत्यांनी तो रोल केलाय. अभिनेते म्हणतात, की आम्हाला भाग्य लाभलं, की शिवाजी महाराजांचं. पण तसे कसले चित्रपट तुम्ही कधी बघितलेत का? आणि तुम्ही अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं, की खरंच मांडलं जातंय का चित्रपटांमध्ये? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. मी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आलेले सर्वच चित्रपट पाहिलेत. भालजी पेंढारकरांचे सगळे सिनेमे पाहिलेला मनुष्य आहे मी शिवचरित्रावरचे. दादा कोंडकेंचा गनिमी कावा पाहिला, अलीकडच्या काळातले दिग्पाल लांजेकरांचे सगळे सिनेमे पाहिले, शेर शिवाजी पाहिला, छावा पाहिला, तानाजी मालुसरेंच्या जीवनावरती आलेला सिनेमा पाहिला. ह्या सगळ्या सिनेमांची काय गंमत असते माहितीये का? माझ्या सुदैवानं मला महाराष्ट्र शासनाच्या चित्रपटांच्या, ऐतिहासिक चित्रपटांच्या परीक्षणावरती काम करायची संधी मिळाली. हं. तर एका प्राचीन भारतीय सिनेमामध्ये जी नायिका दाखवलेली आहे, तर तत्कालीन कालखंडामध्ये तिचा दंड असा उघडा दाखवलेला आहे. त्या दंडावरती देवीच्या इंजेक्शनची खून. ऐतिहासिक सिनेमा तयार करणाऱ्या माणसाचे हे लक्षात यायला पाहिजे, की प्राचीन कालखंडामध्ये माझ्या दंडावरती ती खून आहे ना इंजेक्शनची. बरोबर. मी जर प्राचीन काळातल्या, मध्ययुगीन काळातल्या सिनेमामध्ये जर काम करत असेन, तर माझ्या दंडावरती ती इंजेक्शनची खून दिसता कामा नये. ती बाजूबंदाने झाकली पाहिजे. महाराष्ट्रातल्या एका नामवंत संस्थेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा सिनेमा तयार केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम राजे बोलताना दाखवलेत. आता 1670 ला राजाराम महाराजांचा जन्म झालेला आहे. महाराज 1680 ला गेले. म्हणजे 10 वर्षात सहवास मिळाला. त्या चित्रपटामध्ये असं दृश्य दाखवलंय, महाराज आणि राजाराम राजे बोलतायत. त्यांना दाढी दाखवलेली आहे. दोघं एकमेक असे हात मागे आहेत. मागे काच दाखवलेली आहे आणि राजाराम महाराज म्हणतात, "महाराज आम्हाला असे वाटते की." हं. आता 10 वर्षाचा मुलगा आहे. त्याला दाढी कशी येईल हो? आता माझ्या घरी माझा मुलगा आहे ना, त्याला नाही 10व्या वर्षी दाढी आली. तुम्हाला एवढं स्वातंत्र्य असतं? मनात येईल तसं? आता आणखी एक मुद्दा अलीकडच्या काळामध्ये बघा, बहिर्जी नायकांच्या संदर्भातला. काहीही पुरावा नसताना एखाद दुसरं वाक्य त्याच्यावर लोकांनी कादंबऱ्याच्या कादंबऱ्या रचल्या. औरंगजेबाची हेर खात्याची यंत्रणा अत्यंत कार्यक्षम होती असं आपण म्हणतो. एका हेरावर दुसरा हेर, दुसऱ्यावर तिसरा हेर, तिसऱ्या हेरावर चौथा हेर. जणू काही ते हेर औरंगजेबाच्या जन्मापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत जवळच असावेत असं लोकांनी लिहून ठेवलं. अहो हेर सगळे सगळ्या ठिकाणी कसे हजर असतील? आणि तुम्हाला हेर असं करत होते हे तरी कसं कळलं? शक्य नाही ना ते. आज तो धुरंधर सिनेमा निघाला. त्यालाही काय केलंय त्यांनी वस्तुस्थिती आणि काल्पनिकता यांची जोड दिलेली आहे. तर बहिर्जी नायकांवरती कादंबऱ्या लिहिणाऱ्या लोकांचं कौतुक. या नावाचा एक सिनेमा पण आहे. हं. आता बहिर्जी नायकांच्या जीवनावरचे नो डॉक्युमेंट, नो हिस्ट्री असं जर आपण म्हटलं तर सिनेमाच काढता येणार नाही. बरोबर. महाराजांच्या आणखी एका चित्रपटामध्ये तर रांजेचा पाटील दाखवलाय. आता तो जे काही कृत्य करतो ते दाखवायचा प्रयत्न केला. आम्ही त्याला कात्री लावली. आता छत्रपती शिवाजी महाराज हे जर मोठे आहेत, तुम्ही आजूबाजूची जी परिस्थिती आहे, ती कशासाठी अशी विचित्र दाखवता? ते मोठे आहेत ना. त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. चित्रपटातून तुम्ही का ते छोटं करता? चित्रपटामधून माणसाला असं पटलं पाहिजे, की अरे हां, हे लॉजिकच्या जवळ जातंय बरं. ते पटलं पाहिजे ना. अफजल खानाच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जातात, तेव्हा दोघंही समसमान दाखवले, बलदंड दाखवले, एकाच उंचीचे दाखवले. समजा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारा नायक हा बलदंड असला पाहिजे, मान्य. पण अफजल खानासमोर जेव्हा ती भेट दाखवली जाते, तेव्हा ते प्रपोर्शन काय आहे, जे बखरीमध्ये वर्णन केलेले ते सत्याच्या जवळ नको का जायला? दोघं समान उंचीचे असू शकत नाहीत. नाहीतर मग महाराजांची मान बगलीत कशी घेणार? म्हणजे सत्य नको का दाखवायला?
त्या ज्या तलवारी आहेत त्या तलवारी वक्राकार वापरून चालणार नाहीत. वक्राकार तलवार म्यानात कशी जाईल? तिचं पातं सरळच पाहिजे ना. ती 65 किलोची 100 किलोची असूच शकत नाही. ती मी उचलणार कधी? उचलून मारणार कधी? खुपसून आतून बाहेर काढणार कधी? हे आपल्याला कळलं पाहिजे. घोड्यावरती बसण्याच्या पोझिशन मध्ये घोडा युद्धामध्ये बुजतो. त्याच्या शेजारी जर तोफेचा गोळा पडला तर माणूस सुद्धा पळतो. तो तर घोडा आहे. हत्ती सुद्धा फिरतात. तर महाराज हत्तीवर बसून कधी युद्धाला गेलेले नाहीत. मग हे युद्धात दाखवणार का की महाराज आता हत्तीवर बसतायत आणि चला आता लढायला निघूयात. कारतलब खानाच्या विरुद्ध उंबरखिंडीमध्ये जर युद्ध असेल तर जिथे घोड्यांना वरती जाणं अवघड आहे तिथं हत्ती कसा दाखवून चालेल आपल्याला? म्हणजे अगम्य ते तारतम्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती ऐतिहासिक चित्रपट काढत असताना सर्वांनी तारतम्य बाळगण्याची खूप गरज आहे. त्यांनी असं पाऊल आपटलं तर समोरचे 4 सैनिक जर उडत असतील तर लढाई करायची काय गरज आहे? इथं पावलंच आपटत बसली पाहिजे. आपण काय दाखवतोय? तानाजींच्या सिनेमामध्ये मधमाशांची मडकी फोडलेली दाखवत. मधमाशांना कसं कळलं फक्त आपण मुघलांना चावायचंय, मराठ्यांना नाही? मधमाशांना कुणी शिकवलं? रक्त तर एकच आहे. म्हणजे कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे का नाही? भले हे बाणाने ती मडकी फोडू देत. मधमाशा मागे कशा फिरल्या नाही? घोरपडीची कथा दाखवतात तानाजी मालुसरेंची. घोरपडीला मध्येच भूक लागली असती तर तिला कसं कळेल बुरुज कुठे? ती जर म्हणाली आता बस आता कंटाळा आला वर चढायला आता खाली जाऊयात आपण आणि ती उलटी फिरून आली असती अख्खी मोहीम फसली असती. प्राण्यांवर अवलंबून कुठली मोहीम करता येत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली माणसं मला नाही वाटत कुठल्या तरी प्राण्यावरती अवलंबून एवढी मोठी मोहीम करायची आणि आजरामार व्हायचं हे शक्य नाहीये. त्यामुळे चित्रपटकर्त्यांनी कादंबरीकर्त्यांनी स्वातंत्र्य जरूर घ्यावं, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत.